काय करायली आता तिथं? अहो सासूबाई लय राडा झालाय कपाटात, ती आवरते ना जरा. भाऊ येणार असेल की आज तुझा? नाही तो नाही येणार आता न्यायला. का बरं? काय शेतात कामं चालू आहे ती का? कुठली कामं काही नाही. मी प्रॉपर्टीत हिस्सा मागितला ना, मग कसं येईल आता मला न्यायला? काय तो वाटणी मागितली? अहो कधी रक्षाबंधनला अगर दिवाळीला कधी 500-700च्या वर साडी घेतली नाही त्यानं. माझ्या मनावर तर कधीच नाही. कधी पण वहिनी जाऊन आणते साडी. म्हणजे चांगली साडी आणत नाही म्हणून वाटणी मागितली. मग काय करायचंय? घ्यावंच लागतं अशांकडून. पोराला माहिती आहे का ही सगळा राडा? सांगितलं ना मी त्यांना. काय म्हणला मग? काय म्हणले? बरं म्हणले, माग म्हणले त्यांनी पण. होईल आपल्याला तेवढंच 2 एकर शेत, नाहीतर त्याचे पैसे दे म्हणते मग त्याला. तेवढेच येतील आपल्याला 10-5 लाख रुपये. मग आता कवा जायचं पसारा भरून माहेरला राहायला? हो सासूबाई, मी फक्त हिस्सा मागणार आहे, माहेरी राहायला जाणार नाही. मग आई बापाला कवा इकडं आणणार आहेच? आई वडिलांना इकडं का घेऊन येऊ? आता वाटणीच घ्यायची, हिस्साच घ्यायचा म्हणल्यावर आई बापाला सांभाळायला जावं लागेल की तिथं. तिथं मुलगा आहे ना त्यांचा, त्यांना सांभाळायला. मी का सांभाळू आई वडिलांना? आई बापाला सांभाळायचं म्हणलं की भाऊ दिसतो, आणि आई बापाची इस्टेट लगेच दिसती निमी निमी करून घ्यायला. बाकीचं नाही आई बापाचं काही निस्तारायचं कळत. मग पुन्हा म्हण इस्टेटीत हिस्सा मागायला लागली. अगं साडीच्या पटकारा पाय भावाचं नातं तोडायला लाज वाटली पाहिजे की तुला. बाकीची मग भेटतेली किती बी नाते जोडायला, पण किती बी केलं तरी सकती सकच असतंय. साडीची पटकरा दुकानात भेटतेली ग, पण माहेर ती नसतंय दुकानात भेटत. धादा कपाटात झालेला राडा तुला जमाना, पण नात्यातला राडा अजून करून ठेवायचा जास्ती. म्हण की मला 400-500ची साडी घेतोय. अगं ज्याला भाऊ नाही त्याला विचार भावाची किंमत काय असते ती. सासूबाई, या गोष्टीचा तर मी कधी विचारच नाही हो केला. आई बापाच्या महागारी भाऊन भाऊजाईच माहेर असतंय मरुस्तोर, आणि म्हण हिस्सा मागती कशाचा? चुकला हो सासूबाई माझं. 10-5 लाखासाठी नाती तोडणाऱ्या तुमच्यासारख्या बहिणी असल्यावर नसलेल्या बरे की. मग चुकला हो सासूबाई माझं, मला माफ करा. कर भावाला फोन गपचिप, ये म्हणावं 4-5 चपात्या बांधून न्यायला मला, आणि माफी माग. मला नग म्हणावं तुझा हिस्सा बिसा. मोप देवान दिलंय माझ्या नवऱ्याला एवढं मोठं, लागली हिस्सा मागायला. हो आत्ता करते लगेच त्याला फोन, ये म्हणते मला न्यायला. आणि तुम्ही बी भावासंग भावासारखंच राहा, भावकीसारखं होऊ नका. महिन्याला 1 साडी घ्यायला लागली कसली बी गरीबाच्या घरातली बाई, आणि काय त्या साडीच्या पटकारासाठी भावासंग भांडणं करीत आहो ग. रक्षाबंधनाचा सण बोले भावाला बहीण, नको साडी चोळी खन, नको तुझा तो रुपाया, लाडक्या बंधुराया, आले राखी मी बांधाया.